सामना सुरुवात करा प्लीज. गोलंदाजी मारतोय ते पहिला गोलंदाज. सामना चालू करा प्लीज, पंचांना विनंती असेल. मित्रांनो किती वेळ घेणार आहात? घाणेकरवाडी क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा प्लेयर राखीव प्लेयर पाठवा प्लीज. श्री गणेश क्रिकेट क्लब फोपळवणे घाणेकरवाडी राखीव प्लेयर या. चला टाका चेंडू टाका, सुरुवात करा प्लीज, एवढा वेळ नका घेऊ. रवीसाठी पहिला चेंडू लेग साइडला. रनआउटचा खतरा होऊ शकतो का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहिल्या पण 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या पहिल्या चेंडूवरती. हलकासा बॅटनी कडा घेतली होती लेग साइडला. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. मात्र खोदून काढला क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती, परत क्षेत्ररक्षक चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. अफलातून फलंदाजी पेश करताना बॅट खाली चेंडूचा पुन्हा एकदा समाचार घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, पुन्हा एकदा 2 धावा घेत आहेत. सुंदरसा थ्रो होता, बॅकअप दिला तेवढाच मागून येऊन. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. धावसंख्या पोहोचतीये 8 धावांवरती आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीवरती, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. रवींद्र आणि ओंकार ही सलामीची जोडी आतापर्यंत क्रीजवरती आहे. सुंदर चेंडू पाहूया, परंतु काहीसा खराब, थोडासा वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर पिच झाला चेंडू. चेंडू मरती मात्र आवांतर मध्ये भर. एकनी धावसंख्या मात्र नक्कीच पुढे सरकेल. पुन्हा एकदा संकेत. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. पंचांचा काही लक्ष येतो पाहूया. सुंदर चेंडू यॉर्करचा पुन्हा एकदा प्रयास केला होता. बॅट्समन मात्र थांबला चेक करण्यासाठी, परंतु चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. अफलातून गोलंदाजी म्हणावे लागेल संकेत यांची आपण पाहतोय. रवींद्र आणि ओंकार ही सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. आता मात्र बॅट खाली चेंडू, आणि चेंडूला पुरेपूर फायदा उचलला, सरळ पाठवून दिला, सरळ सीमारेषे बाहेर येतोय षटकार.
बॅट खाली चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, पाठवून दिलं सरळ सीमारेषेबाहेर स्टेट ड्राईव्ह षटकारांसाठी. मात्र बॅटने पुन्हा एकदा कडा घेतली. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, खूप लांबून क्षेत्ररक्षक येईल. एक धावा कंप्लीट केली आणि गचाळ थ्रो पाहिला आपण. रनआउटचा खतरा होऊ शकता का पुन्हा एकदा? तो काहीसा त्या ठिकाणी व्यत्यय ते एकाच ठिकाणी 3-4 प्लेयर येत आहेत. मिसफिल्डचा प्रयत्न, परंतु अवांतर धाव नक्कीच वनडी टूडीने भर घालतायत. धावसंख्या पोहोचतीये 18 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत 7 चेंडूमध्ये धावा खर्च केले 18, त्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराची सुद्धा नोंद आहे. पुढील चेंडू अवया स्वतः कर्णधार येतोय आपल्या संघाकडून. अक्षय गोलंदाजी मार्ग अक्षय सलामीची जोडी आतापर्यंत क्रीजवरती. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 18 धावा. तीन प्लेयर रनआउटचा खतरा होऊ शकतो, पण डाईस लावली आहे. नक्कीच धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. खरोखरच 2 धावा. 2 धावा, थँक्यू. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या. दोन्ही धावसंख्या 20 धावांपर्यंत. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. पाहिलं होतं फलंदाज थोडासा स्टेप आउट करतोय. स्लोअर टोंडीत ठेवला, बॅटनी कडा घेतली आणि एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. काही चेंडू अजून शेष आहेत. मला वाटते 4 चेंडू अजून शेष आहेत त्या षटकातील. सुंदर सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का? आणि मला वाटतंय पंचांचा काही इशारा होतो, पाहूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक चिक्की धावा घेण्यात यश आलंय संघाला. एकने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. थोडीशी विसावलेली धावसंख्या. 22 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत या षटकातील.
34 धावांचं लक्ष आहे. 34 35 बनवायचे आहेत. 34 धावा झाल्यात. 35 धावांचं लक्ष आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धर्मवीर नगरमधले सन्माननीय राजू बारे साहेब, त्यांचं नाव काय? आणि महेश नसरे, आजच्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही नवत रवींद्र मंडळ त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्यांचा सन्मान शाल शिरपल घेऊन करणार आहोत आणि आमच्या मंडळाला विनंती करतो आपण इकडे साईडला उभं राहायचं आहे. आई माणाई देवी पावनाळ खोंडवाडी वर्सेस राधाकृष्ण क्रिकेट संघ फोपलवणे चिनकटेवाडी. सनी मॅच सेमीफायनलची पहिली लढत लढेल. दोन्ही संघांना विनंती असेल की संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी प्लीज. आई माणाई देवी पावनाळ कोंडवाडी वर्सेस राधाकृष्ण क्रिकेट क्लब फोपलवणे चिनकटेवाडी. आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजा चिनकटे यांना मी विनंती करतो आपण सन्माननीय राजू बारे साहेबांचा सन्मान करायचा आहे. पंचाला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क येते. पहिला गोलंदाज शुभम. त्याचप्रमाणे नाचरे साहेबांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. आमच्या पतपेढीचे अध्यक्ष दाजी माडगे यांना विनंती करतो आपण त्यांचा शाल सिरपल देऊन सन्मान करायचा आहे. पहिला चेंडू सुंदर चेंडू ठेवला. व्हाईट यॉर्करचा प्रयास बॅट्समॅनला भाग पाडला. त्याचप्रमाणे त्यांचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे महेश नाचरे म्हणून. आपण सर्वांनी त्यांना फॉलो करायचं आहे. आता मात्र बॅटनी कडा घेतली. आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्कीच सीमारेषा गाठेल. पाहूया चेंडू सांगतोय 4 धावांसाठी. पाहूया पंचांचा इशारा काय येतो. चौकार. सामना करण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय संकेत. संकेतने बॅट खाली बॉलचा खरोखर समाचार घेतला. पाठवून दिला सरळ सीमारेषे बाहेर. स्ट्रेट ड्राईव्ह षटकारांसाठी. चेंडू निर्धाव होता मात्र दुसऱ्या 2 चेंडूवरती घणाघाती प्रहार करतोय. एक चौकार आणि षटकार आणि स्वतःची आत्मबळ वाढवतोय. संघाचं मनोबल मात्र नक्कीच उंचावतोय. पाहूया एकंदरीत धाव संख्या पोहोचते 10 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. या पहिल्या षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. पाहूया
आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. खरोखरच आपलातून चेंडू, एक तुझा चेंडू तर एक माझा चेंडू, हे दाखवून दिलं आता शुभमने. सौनस गोंसवणे वाडी संघाकडून सुंदरशी गोलंदाजी शुभम याची आपण पाहतोय. आणि आता मात्र बॅट निकाडा घेतली. पाहूया पंच काय सांगतायत. अपील येते आणि या ठिकाणी विकेट येतोय. बॅट्समन थोडासा शॉक होत आहे. पंचांचा निर्णय येतोय. विकेट. पुढील सामना होणार आहे राधाकृष्ण क्रिकेट क्लब फोपलवणे चिनकटवाडी आणि आई मानाई देवी पावनल. हा सेमीफायनलचा राऊंड होणार आहे. तरी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. टॉससाठी आलेत का? मी राजूबारे यांना विनंती करतो, सन्मान्य राजूबारे यांना विनंती करतो, सेमीफायनलचा पहिलाच राऊंड चालू होतोय, आपण प्लीज टॉस करून जायचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा आहे का? पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती झाली आहे. एकंदरीत धावसंख्या 11 धावा. ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी केली होती, याच्या एकट्या जीवावरती मागचा विजय खेचून आपल्या बाजूने आणला होता, असा संदीप मैदानात गोलंदाजीसाठी. टॉस विन झाले राधाकृष्ण क्रिकेट क्लब आणि बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तरी दोन्ही संघांनी खेळाडू कक्षाच्या इकडे थांबायचं आहे. सामना संपताच आपण लाईनअप करायचे आहेत. वाईडच्या रूपाने अवांतरित असून नक्कीच भर घालेल. पहिला चेंडू वाईड येतोय म्हणजेच नक्कीच 6 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. एकंदरीत धावा करायच्या आहेत 12. 35 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या पोहोचतीये 12 धावांवरती. सहा चेंडू 23 धावांची गरज असताना संदीप गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती पाठवून दिलं सरळ ऑन साइडला सीमारेषे बाहेर येतोय षटकार. सुंदर चेंडू बॅट निकाला घेतली. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का? आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट होईल का? रनआउटचा खतरा शकतो इथे. मात्र आता पंचांचा निर्णय येतोय रनआउटच्या रूपाने. बॅट्समन आकाश अक्षय मात्र परतल माघारी. फोप्रमाणे चिनकटवाडी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले आई मानाई देवी पावनल क्रिकेट संघाला गोलंदाजीसाठी. दोनच चेंडू झालेत.
पहिला चेंडू वाईड होता. आणि आता मात्र फुल टॉस चेंडूवरती थोडासा बीट झाला आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. संदीपचा मात्र सुंदर कामगिरी. पुन्हा एकदा संदीप फुल टॉस चेंडूवरती. विकेट किपर मात्र कोणती चूक करत नाहीये. संदीपने मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी करतायत. बॅक टू बॅक 2 बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवलाय. मित्रांनो, असे म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. संदीप याचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ठेवला. पाहूया इथे मात्र स्ट्राईक चेंज करून काहीच फरक होणार नाही, कारण पाहिलं तर रनआउटचा रन रेट इथे खूप मागे राहिला. आता बरीचशी मोठी धावसंख्या उभा करावी लागेल. शेवटचा चेंडू असेल आणि इथे श्री गणेश क्रिकेट क्लब पोपलवणे संघाची मला वाटतंय घोडदौड संपणार आहे, कारण या स्पर्धेचं त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. झोलादेवी क्रिकेट संघ सवणस गोंडसनेवाडी पुढच्या पिढीसाठी दाखल होणारा संघ असेल. पाहूया, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला युनिक फिटनेस जिमचे सन्माननीय आणि फुल टॉस चेंडूवरती मनीष साहेब इथे उपस्थित राहिले आहेत. तरी आम्ही नवतर मित्र मंडळ आणि राधाकृष्ण क्रिकेट क्लब त्यांचे शतशः आभारी आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे आलेले सहकारी त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे.